सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इथेची एक्झाम जी होती ती आपण 19 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेला घेतली होती. आता ही जी परीक्षा होती, ही परीक्षा आपण घेतली होती की 600 विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती जी आहे ती शिष्यवृत्ती देणार होतो. आता काय झालं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडनं ती परीक्षा मिस झाली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यांना ती एक्झाम देता आली नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहितीच पोहोचलेली नव्हती की ही परीक्षा द्यायची आहे, किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पण त्यांना कमी गुण मिळालेत आणि मग त्यांची इच्छा आहे की पुन्हा एक्झाम द्यावी. ज्यांना ज्यांना पुन्हा एक्झाम द्यायची आहे त्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की आपली इथेची जी परीक्षा आहे ती इथेची परीक्षा पुन्हा होणार आहे. कशी होणार, त्याचे फायदे काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या परीक्षेचा लाभ घेता येईल. एकट्याने बघायचं आणि बाकीच्यांना शेअर करायचं नाही, ही प्रवृत्ती चांगली नाही आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा परीक्षा मिळेल, परीक्षा देता येईल आणि त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती जी आहे त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, ठीक आहे. तो इथे म्हणजे काय, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही ही एक्झाम घेत आहोत आणि या एक्झामद्वारे आम्ही 600 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतोय. तब्बल 13 लाखांची शिष्यवृत्ती जी आहे ती ह्या एक्झाम मधनं मिळणार आहे. कशा पद्धतीने मिळणार आहे किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू एक एक सांगणार आहे, ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही एक्झाम जी आहे, ही एक्झाम देण्याचे फायदे काय आहे, महत्वाचे 5 जे फायदे आहेत तर इथेच्या परीक्षेचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पुन्हा ही एक्झाम कधी होणार आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला आज माहिती देणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. सगळ्यात पहिला फायदा, नवोदय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना देता येते, त्या परीक्षेची 8 महिन्यांच्या तयारीची एक बॅच आपण घेऊन येत आहोत, ठीक आहे. तब्बल 8 महिने आमचे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. त्या पाल्याला पूर्ण जो सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस सांगणार आहेत. सगळं अगदी A to Z त्यांना व्यवस्थित शिकवलं जाणार आहे आणि मग तो जो विद्यार्थी आहे त्याची प्रॅक्टिस होणार आहे. हे सगळं केल्यानंतर तो विद्यार्थी 5वी मध्ये जेव्हा असेल त्यावेळेला त्याला ती एक्झाम देता येईल, बरोबर. मग आता जो विद्यार्थी डिसेंबर महिन्यात 5वीला असणार आहे तो विद्यार्थी आता 4थीला आहे, म्हणून आपली ही जी परीक्षा आहे ही परीक्षा इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इथेची परीक्षा कोण देऊ शकतं, तर इयत्ता 4थीचे जे विद्यार्थी आहेत ते इथेची परीक्षा देणार आहेत, ठीक आहे. मग आता या परीक्षेमध्ये जे काही मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी, मेरिटमध्ये येणारे म्हणजे किती, पहिले 25 विद्यार्थी, पहिल्या 25 विद्यार्थ्यांना 8 महिन्यांची मोफत नवोदय प्रवेश परीक्षेची बॅच जी आहे ती मिळणार आहे, ठीक आहे. मग फक्त 25 विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे का, तर नाही. आपण एकूण 600 विद्यार्थ्यांना बक्षिसं देणार आहोत. एकूण 600 विद्यार्थ्यांना जी नवोदयची बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण त्यांना शिष्यवृत्ती देणार आहोत. पहिल्या 25 विद्यार्थ्यांना मोफत बॅच मिळेल, त्याच्यानंतर 75 विद्यार्थ्यांना आपण 75% स्कॉलरशिप देणार आहोत. त्याच्यानंतर पुढे 200 विद्यार्थ्यांना आपण 50% स्कॉलरशिप देणार आहोत आणि शेवटच्या 300 विद्यार्थ्यांना आपण 25% स्कॉलरशिप जी आहे ती देणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं JNVST जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि विद्यार्थी JNVST मध्ये पास होऊन 6वी पर्यंतचं मोफत शिक्षण मिळवू शकतील, ठीक आहे. पुढचं, जर समजा तुमचं नाही ऍडमिशन झालं, ठीक आहे, आपण असा एक विचार करूयात की आता सगळेचे सगळे विद्यार्थी जे कोणी बॅच घेत आहेत, सगळेजण जे कोणी एक्झामला प्रिपेअर करतायत, JNVST जवाहर नवोदय विद्यालय जे आहे त्याच्यामध्ये 80 सीट असतात, टोटल सीट असतात 80. मग आता 80 सीट असल्यामुळे जे विद्यार्थी, बाकीचे विद्यार्थी जे आहेत की ज्यांनी परीक्षा दिली आहे पण त्यांचा नंबर लागलेला नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी काय, तर अशा विद्यार्थ्यांचा जो पाया आहे तो पाया मजबूत होणार आहे, बरोबर. म्हणजे ह्या 80 विद्यार्थ्यांना तर फायदा आहेच आहे. या 80 विद्यार्थ्यांना काय फायदा आहे, या 80 विद्यार्थ्यांना मोफतमध्ये पूर्ण 6वी ते 12वी शिक्षण मिळणार आहे आणि यांचा पाया सुद्धा पक्का होणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार नाही, असं आपण काही असू शकतात काही विद्यार्थी, बरोबर, त्यांना पाया जो आहे तो पाया पक्का होणार आहे. कसा पाया पक्का होईल त्याचा, बघा, अंकगणित आपण शिकवतोय, त्या अंकगणितामुळे मानसिक क्षमता कसोटी जी आहे ती पण तिथे आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल. आणि दुसरं म्हणजे भाषा जी आहे, भाषेचे जे विषय आहे त्याच्यावर सुद्धा त्यांची जी पकड आहे ती पकड मजबूत होणार आहे, ठीक आहे. तो एकंदरीत विद्यार्थ्यांचा जो
बेस आहे तो फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन पक्क होणार आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एकंदरीत निर्णय घेण्याची क्षमता, विचार करण्याची क्षमता जी आहे ती अजून चांगली होत जाणार आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर अतिशय लहान वयामध्ये हे जे विद्यार्थी असतात यांच्यामध्ये कुठल्याही परीक्षा देण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स इथे परीक्षेमुळे निर्माण होणार आहे. ठीक आहे. काय होईल की आता आपली जी परीक्षा आहे 50 प्रश्न असतात, 50 प्रश्न 100 मार्कांना आहे आणि मग विद्यार्थी ज्या वेळेला परीक्षेच्या दृष्टीने त्याच्याकडे विचार करतो, ज्या वेळेला कॉम्पिटिटिव्ह दृष्टीने विचार करतो त्यावेळेला विद्यार्थ्याला लक्षात येतं की अरे वा, हे खूप सुंदर चाललेलं आहे आणि मग परीक्षा देण्यासाठी पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा देण्यासाठी तो विद्यार्थी मनाने तयार होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र जे आहे, तर्कशक्ती जी आहे याचा जो विद्यार्थ्यांचा विकास आहे, हा विकास विद्यार्थ्यांचा इथेच्या परीक्षेमध्ये जरी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 20 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत, 20 प्रश्न गणिताचे, 10 प्रश्न भाषेचे आहेत. विद्यार्थ्यांनी आतापासून जर समजा त्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली तर त्यांचा तो जो बुद्धिमत्ता चाचणीचा विषय आहे तो पक्का होतोय, त्यांचा अंकगणिताचा विषय पक्का होतोय आणि हेच त्यांना पुढे स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पण येणार आहे. बरोबर. म्हणजे इयत्ता 4थीची जी काही स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे 26 जानेवारी रोजी, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि परीक्षेला, इथेच्या परीक्षेला तुम्हाला फी लागणार नाहीये. इथेच्या परीक्षेला फी लागणार नसल्यामुळे तुमचा अभ्यास किती झालाय हे तुम्हाला चेक करता येतं. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती, निरीक्षण क्षमता, समस्या सोडवण्याची जी सवय आहे ही सगळ्या सवयी त्यांच्या विकसित होतात. वेगळ्या वेगळ्या आकृत्या, वेगळे वेगळे पॅटर्न्स विद्यार्थी सोडवत असतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही पुढच्या ज्या काही परीक्षा आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा पाया पक्का होतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाल्यामुळे त्या परीक्षा ते क्रॅक करण्याची जी त्यांची क्षमता आहे ती अजून वाढते. वेगळ्या वेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, मग आता इथून जर तुम्ही सुरुवात केली ना, इयत्ता 4थी पासून जर तुम्ही कॉम्पिटिटिव्हला सुरुवात केली तर हीच पोरं पुढे जेई, नीट, NEET, जेई, NEET, नीट किंवा NDA किंवा सैनिकी स्कूल्स किंवा अगदी आपण पुढे जाऊन म्हणूयात MPSC, UPSC, ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत ह्या सगळ्या एक्झाम्स हे विद्यार्थी अतिशय छान पद्धतीने देऊन पास होऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात आणि पोरांचं जे काही भविष्य आहे, आपल्या पाल्याचं भविष्य आपल्या हातात आहे. बरोबर. आणि मग आपल्या पाल्याने जास्त अभ्यास करणं आणि तो चांगल्या दिशेने करणं, योग्य दिशेने करणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. ती जी गोष्ट आहे ती इथे विद्यार्थ्यांची वाढते, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त येते, विद्यार्थ्यांचं वेळेचं नियोजन जे आहे ते विद्यार्थ्यांना लक्षात येतं आणि त्यांची एकाग्रता जी आहे ती वाढते. एकंदरीत अशा पद्धतीने ह्या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत, आम्ही जी इथेची एक्झाम कंडक्ट करतोय ती एक्झाम म्हणा किंवा आपली नवोदयची एक्झाम म्हणा किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम म्हणा, ह्या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. आता इथेच्या परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तो सगळ्यात महत्त्वाचं काय की इथेच्या परीक्षेमध्ये 600 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत, हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले आहे. पुन्हा जी एक्झाम होईल त्यातनं सुद्धा आपण 600 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहोत. 100% स्कॉलरशिप विद्यार्थी मिळवू शकतात. 25 जे पहिले विद्यार्थी आहेत त्यांना 100% स्कॉलरशिप मिळणार आहे आणि नवोदयची जी बॅच आहे ती नवोदयची बॅच फ्री मध्ये मिळणार आहे. मी नवोदयच्या बॅच बद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तो ही एक्झाम होणार आहे आपली 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेला एक्झाम सुरू होईल. ठीक आहे. 1 तासाचा पेपर असणारे 50 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचे आहे. जितके लवकर प्रश्न सोडवले जातील तितकं जास्त चांगलं आहे. एक्झाम ही तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घरात बसून तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या टॅबलेटवर ती एक्झाम देऊ शकताय. ठीक आहे. तो अशा पद्धतीने ही जी इथेची एक्झाम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेसेज पोहोचवा की इथेची एक्झाम परत होते. विद्यार्थ्यांना फ्री मध्ये ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची बॅच मिळणार आहे. बॅचची जी फी आहे ती आहे 4,999 रुपये आणि 8 महिन्यांसाठी ही बॅच मिळणार आहे. बॅच सुरू होते आपली 3 फेब्रुवारी 2026 रोजी आणि ऑनलाईन बॅच असणारे लाईव्ह लेक्चर्स पण होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा होतील. लाईव्ह लेक्चर जे आहेत, लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला बघायला नाही मिळाले, तुमच्या शाळेच्या वेळ असेल त्यावेळेला किंवा कुठल्याही कारणास्तव जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही बघता आले तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज बघू शकत आहात. त्याच्यामुळे
तुम्ही ही बॅच कितीही वेळा बघू शकता, एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. एखादा टॉपिक तुम्हाला एका वेळेला नाही लक्षात आलं, तुम्ही पुन्हा तो लेक्चर बघू शकताय. ठीक आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम ह्या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला कधीही बघता येतील. बॅचेस सकाळ संध्याकाळ आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर लाईव्ह डाऊट क्लासेस आहेत. ठीक आहे. लाईव्ह सेशन्स ज्या वेळेला चालतात त्यावेळेला विद्यार्थी तिथे डायरेक्टली येऊन लेक्चर्स बघू शकतात आणि त्यांना जे काही प्रश्न पडलेले असतील ते शिक्षकांसोबत बोलू शकतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगळे सत्र आम्ही नवोदयच्या बॅचमध्ये देणार आहोत. त्याच्यानंतर रेग्युलरच्या प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होणार आहेत. प्रॅक्टिससाठी डेली बेसिसला पण टेस्ट असतात आपल्याकडे आणि वीकली बेसिसला सुद्धा टेस्ट असतात. ठीक आहे. आज जे शिकवलं त्याच्यावरची टेस्ट लगेच तुम्हाला आज सोडवता येईल. त्याच्यानंतर आठवडाभरामध्ये जे काही शिकवलेले आहे त्याची टेस्ट तुम्हाला आठवड्याच्या एंडिंगला येणार आहे. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप कशावरही तुम्हाला ही बॅच बघता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचे सर्व शिक्षक अत्यंत अनुभवी आहेत. तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी बॅच घेतलेले असेल आमच्या कुठल्या, तर तुम्हाला माहिती असेल की इग्नाईट पाठशालामधले जे काही शिक्षक आहे, इग्नाईट पाठशालाच नाही, इग्नाईट अकॅडमीमध्ये सुद्धा जे काही शिक्षक आहे, सर्व शिक्षक अतिशय अनुभवी आहेत आणि अतिशय जीव तोडून ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात. तर अशा पद्धतीने नवोदय प्रवेश परीक्षेचं मार्गदर्शन जर तुम्हाला तुमच्या पाल्याला मिळवून द्यायचं असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा. आणि जर तुम्हाला बॅच फ्री मध्ये हवी असेल, म्हणजे तुम्हाला हे 499 रुपये जर द्यायचे नसतील, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे इथेची परीक्षा. इथेची परीक्षा द्या, चांगले मार्क मिळवा आणि तुम्हाला नवोदयची जी बॅच आहे ती फ्री मध्ये आम्ही देणार आहोत. थँक्यू.